उत्तम गृहिणींसाठी 30 महत्त्वाच्या किचन टिप्स. 1. तोंडात फोड झाल्यास दुधावरील साई किंवा मध त्या जागी लावा, आराम होईल. 2. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग कायम राहतो. 3. वर्षभराचे तिखट मसाले, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावे. 4. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. 5. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा. यामुळे पोळ्या हलक्या होतात. 6. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा. शिरा जास्त चवदार होतो. 7. पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. 8. मेथी न शिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत. 9. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते. बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो आणि लाडू देखील पचायला हलके होतात आणि खमंग देखील होतात. 10. गोड बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे. 11. श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व मिक्स करून घ्यावे. 12. आंब्याचा रस श्रीखंड आंबट झाल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात तूप साखर घातल्यास चव वेगळी लागते. 13. गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. 14. मेंदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. 15. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. 16. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही. 17. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात. 18. ताकाची कढी केल्यावर कधीकधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा थोडे शेंगदाणे घेऊन शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी. नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. 19. कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागेत कांदे साठवा. कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत, खराब होतात. 20. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे. 21. कोबी शिजून खाण्यापेक्षा कच्चा खावा. यामध्ये कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते. 22. पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात 1 मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे. नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो. तव्याला अजिबात चिकटत नाही. 23. लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावा. फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवून ठेवू नये. बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नयेत. 24. इडल्या जर उरल्या असतील तर त्यांचा कुस्करून आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवावा, चांगला होतो. 25. डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ 4/1 या प्रमाणात घ्यावी. तर मऊ डोश्यासाठी हे प्रमाण 3/1 असे असावे. 26. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्या कराव्यात. भात फडफडीत होतो. 27. एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो. पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून 1 चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो. 28. कोबीची भाजी जर उरली असल्यास तिला बेसन घालून परतवून घ्या
आणि गव्हाची कणिक मिळून हे सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. 29. दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळला असाल तर त्यात पालकाची पाने बारीक चिरून घाला. आमटीला चव वेगळी येईल. 30. कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे. प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे साठवू नये. या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये, ते लवकर खराब होतात. तर या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला विसरू नका. टिप्स जर आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.